पीकविम्याचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी ही पीक विमा संदर्भातील मुख्यमंत्र्यांनी सांगितली। बघा शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेच्या 7600 कोटी रुपयांचा एकूण पीक विमा कंपन्यांना देण्यात आला आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत हे रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट सुद्धा झालेली आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी खरोखरच दिलासा देणारी आणि बघा आनंदाची बातमी समोर आली आहे। कारण की बघा आज सकाळपासूनच पीक विम्याबद्दल एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय महसूल मंत्रालयाच्या माध्यमातून ही एक कॅबिनेटची बैठक देखील पार पडली होती। आता यामध्ये सिलेक्ट झालेलं आहे की 10 वाजेपर्यंत रात्री 10 वाजेपर्यंत हेक्टरी तब्बल 35,000 ते 36,000 रुपयेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पीक विमा क्रेडिट झालाच पाहिजे। बघा पीक विमा काही इथं ठराविक तालुके आणि गावांमध्ये लागू करण्यात आलेला आहे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांची शेती या पात्र गावांमध्ये तालुक्यांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये आहे त्यांच्यासाठी ही अपडेट अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंददायी ठरणार आहे। बघा आता गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याच्या पैशाची वाट बघत होते। कुणालाच इथं पीक विमा इथं मोठं नुकसान झालं होतं, तरीही इथं कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले शेतकरी होते। अशा परिस्थितीत आज आलेले जे काही नवीन अपडेट असणार आहे ते शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती इथं आनंद आणणारा व्हिडिओ। कारण बघा इथं आजपासूनच अनेक शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। विशेष म्हणजे ही रक्कम काही ठराविक आणि बघा हेक्टरी 35 ते 36,000 रुपयेपर्यंत असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे क्रेडिट सुद्धा झालेले आहे। आता साहजिकच इथं तुमच्या मनात नक्की प्रश्न आला असेल, नेमकं कोणते जिल्हे आहे इथं निर्णयामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे, कोणते तालुके पात्र इथं ठरले आहे, कोणते गाव इथं पात्र करण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, संपूर्ण सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, मात्र व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। या यादीत तुमच्या गावाचं नाव आहे का, आपलं सुद्धा इथं पीक विमा मिळणार का, त्यामुळे ही माहिती अर्धवट ऐकून चालू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूरशा शेतकऱ्यांच्या इथं वाट आता संपलेली आहे। कारण की बघा इथं पैसे वाटायला सुरुवात झाली। कोणते गाव, कोणते तालुके, कोणते जिल्हे महसूल मंत्रालयाने आता इथं पात्र ठरवलेले आहे। बघा कोणते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजच पीक विम्याचे पैसे जमा झालेले आहे। त्यामुळे जर तुम्ही सुद्धा इथं पीक विम्याची वाट बघत असाल किंवा तुमचे जसं की ओळखीचे शेतकरी याबद्दल गोंधळत असतील तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवायची आहे। कारण की बघा इथं रात्री 10 वाजेपर्यंत हे तब्बल इथं काही सिलेक्ट जिल्ह्यांमध्ये 35 ते 36,000 रुपयेपर्यंत पीक विमा जमा करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे। आता बघा म्हणजे ज्या शेतकरी बांधवांची शेती पिकाचं नुकसान झालं होतं, नुकसानग्रस्त म्हणून इथं पात्र ठरलेले आहेत, तर आजच त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होणार आहे। हे गॅरंटीचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। कारण की बघा शेतकरी बांधवांनो, राज्यभरात एक मोठी आर्थिक हालचाल सुरू झाली आहे। कारण की जवळपास 7600 कोटी रुपयांचा पीक विमा सरकारने मंजूर केलेला आहे आणि पीक विमा आजच एकाच दिवशी हा वितरण करण्याचा आदेश या पात्र जिल्ह्यांमध्ये देऊन टाकलेला आहे। शेतकरी बांधवांनो, कोणते ते पात्र जिल्हे जे सरकारने आता पात्र केलेले आहे ते देखील तुम्हाला सांगतो। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी बांधवांनो, हा संपूर्ण निधी नुकसानग्रस्त पिकांसाठी मंजूर करण्यात आलेला असून शेतकरी बांधवांना थेट दिलासा देण्यासाठी हा पैसा त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे। आता विशेष म्हणजे हा सर्व व्यवहार DBTच्या माध्यमातून होत असल्यामुळे कोणत्याही इथं मध्यस्थीची इथं गरज पडणार नाही आणि कोणतीही तुम्हाला गरज पडणार नाही। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच तुमच्या आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक झालं असेल त्यावरती तुम्हाला प्रत्यक्ष पैसे पाहायला मिळणार आहे। पीक विम्याची वाट इथं प्रत्यक्षात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता सर्व शेतकऱ्यांना आनंद देणारा व्हिडिओ हे समोर आलेला आहे। कारण की बघा कसलाच इथं उशीर होणार नाही, लगेच तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार। तुमच्या बँकेच्या खात्याला मोबाईल नंबर लिंक असेल तर कदाचित तुम्हाला SMS चेक करायचं तुमच्या स्मार्टफोनवरती की तुम्हाला पैसे क्रेडिट झाले की नाही झाले। कारण की बघा सर्वांना इथं पैसे जमा होऊ लागलेले आहे। कारण की बघा ऑनलाईन इथं बँकेच्या माध्यमातून इथं सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा करण्याचे इथं माहिती समोर आलेली आहे आणि झाले देखील आहे। भरपूरशा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू आहे। शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला हे जिल्ह्यांची यादी सांगायची आहे, परंतु तुम्ही जिल्ह्यांची यादी पाहायच्या अगोदर काही इथं महत्त्वाचे कामे देखील ऐकून घ्यायची आहे, जेणेकरून कुठलाही तुम्हाला त्रास होणार नाही। आता शेतकऱ्यांना किती रक्कम इथं भेटणार आहे, एकतरी इथं किती रक्कम तुम्हाला दिली जाणार आहे,
कोणत्या इथं आधारावर ही रक्कम ठरवली जाणार आहे, त्यामुळे आपल्याला किती पैसे मिळणार हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तर बघा याचं उत्तरसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत चला. अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती हे तुमच्यासाठी आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो शेतकरी बांधवांच्या मनामध्ये इथं आलेला आहे, नेमकं या पिकाचा पीक विमा आम्हाला किती मिळणार आहे, इथे नीट समजून घेणेसुद्धा गरजेचे आहे. आता या पीक विम्याच्या अंतर्गत हेक्टरी कमाल 35 ते 36 हजार रुपयापर्यंत भरपाई इथे दिली जात आहे. मात्र लक्षात ठेवा, प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट 35 ते 36 हजार रुपये इथं सारखेच मिळणार नाही. कारण की काही शेतकऱ्यांना कमी प्रमाणात तर काही शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात सुद्धा इथं पैसे मिळू शकतो. तुमच्या पिकाच्या नुकसानावर इथं अवलंबून ठरणार आहे. टक्केवारीवर अवलंबून असते की तुम्हाला इथं किती पीक विमा इथं मिळालेला पाहिजे. आता बघा, प्रत्येक पिकांची इथं परिस्थिती वेगवेगळी असते. कुठे सोयाबीनचं क्षेत्र जास्त आहे, कुठे मक्या बाजरी इथे यासारखं पिकांचं क्षेत्र जास्त आहे. आता बघा, पीक विमा मोठ्या प्रमाणात घेतला जात असता. कुठे जसं की कांदा पीक आहे, कुठे कापूस पीक आहे, कुठं हरभरा, कुठं आता बघा इथं अलग अलग पिकाचा इथं समावेश करण्यात आलेला आहे. ऊस, भात किंवा खरीप इथं किंवा रब्बी हंगामातील इतर पीक जास्त असतात. त्यामुळे कोणतं पीक घेतलं आहे आणि त्या पिकांचे किती टक्के नुकसान झालं आहे यावर तुमचं मिळणारी पीक विमा नुकसान भरपाई इथं ठरत असते. बघा, हे भरपाई आता अवलंबून राहणार आहे. याच्या कारणांमुळे या पिकाच्या जसं की रकमेमध्ये वेगवेगळे टप्पे ठेवण्यात आलेले आहे. काही शेतकरी बांधवांना नुकसान कमी असल्यामुळे साधारणपणे 10,000 रुपयाची भरपाई त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे. काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 20,000 रुपये, तर काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 22, 27, 36, 28 अशा प्रकारे त्यांच्या खात्यामध्ये हजाराप्रमाणे इथं पैसे मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, मी लगेच तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव तुम्हाला नक्कीच बघून घ्या. कारण की बघा, कोणत्या पिकासाठी किती टक्केवारी लागू होते, तुमच्या शेतीनुसार तुम्हाला साधारणपणे किती रक्कम मिळू शकते. त्यामुळे ही माहिती नीट समजून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की बघा, अंदाज इथे लावू शकतो असतो आपण की आपल्याला किती पीक विमा मिळणार आहे. आता बघा, इथं नुकसान भरपाई देण्यासाठी आणि देताना सगळ्यांना एकासारखी रक्कम दिली जात नाही. तर नुकसानीच्या इथं प्रमाणावरच संपूर्ण गणित इथं ठरते. आणि याचा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल तर कदाचित हे देखील तुम्हाला कळलं असेल की किती प्रमाणामध्ये तुम्हाला देखील पैसे मिळत असते. आता तर आपण जर बघायला गेलो, हे पीक विमा योजनेच्या अंतर्गत भात, मक्का, हरभरा, गहू, कांदा, ऊस आणि भुईमुग या जसं की प्रमुख पिकांना समावेश करण्यात आलेला. जर तुम्ही यापैकी एखादं पीक घेतलं असेल तर त्यांना पीक विमा इथं मिळणार आहे. बघा, ह्या जर पिकाचं तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला देखील हेक्टरी 36,000 रुपयापर्यंत डायरेक्ट नुकसान भरपाई तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. ही भरपाई कोणत्याच जसं जसं की कारणास्तव दिली जाते सुद्धा तितकंच इथं महत्त्वाचं आहे. अतिवृष्टीमुळे पीक वाहून गेलं असतील, पावसाचा मोठा जसं की खंड पडला असेल, पूर आला असेल, चक्रीवादळाचा जसं की फटका बसला असेल किंवा कीड इथं रोगामुळे इथं तुमचं पिकाचं नुकसान झालं असेल, तर अशा सर्व पिकांना या परिस्थितीमध्ये पीक विम्याची रक्कम दिली जात असतो. त्या व्यतिरिक्त बघा, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ही मदत दिली जात आहे. आता पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणता आहे, तर शेतकरी मित्रांनो, आता मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. तर बघा, यामध्ये आता कोणकोणते 15 जिल्हे सरकारने सिलेक्ट केलेले आहे. पहिला जिल्हा असणार आहे नागपूर. आता नागपूर झाल्यानंतर चंद्रपूर, अकोला, गडचिरोली, सोलापूर, वाशिम, कोल्हापूर, यवतमाळ, नांदेड, सातारा, सांगली, अहमदनगर, त्यानंतर पालघर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, त्यानंतर बघा परभणी, नांदेड, हिंगोली, त्यानंतर बघा अमरावती, वर्धा आणि अकोला या सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे 100% मिळणार. म्हणजे मिळणार. तुमच्या बँकेच्या खात्याला जर का तुम्ही आधार कार्ड लिंक करून ठेवलं असेल तर 100% देखील तुम्हाला पैसे मिळणार आहे. बाकी बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पीक विमाची इथं पीक विमा काढला असेल, क्लेम केली असेल आणि पीक विमा व्यवस्थितरित्या तुम्ही भरला असेल तर कदाचित तुम्हाला इथं कुठलीच प्रॉब्लेम येऊ शकणार नाही आणि 100% देखील तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. ई पीक पाहणी जर तुम्ही केली असेल तर तुम्हाला टेन्शनच घ्यायची गरज पडणार नाही. फार्मर आय डी असेल तर मग तर तुम्हाला 100% पीक विमा येणार म्हणजे येणार. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेतीची हर एक माहिती सर्वात अगोदर तुम्हालाच आधी भेटत राहणार. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.